नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आत्ता पोहोचलो आहे दिल्लीमधून। दिल्लीमध्ये मी 4 दिवसापूर्वीच पोहोचलो आहे। पुण्यावरून गोवा एक्सप्रेस ही रेल्वे डेली आहे, पहाटे 4 वाजता निघते पुण्यावरून। आम्ही पुण्यावरून पहाटे 4 वाजताच निघालो होतो गोवा एक्सप्रेसने आणि दिल्लीमध्ये मी 4 दिवसापूर्वी पोहोचलो। 4 दिवस काय व्हिडिओ काढले नाहीत मी। तर आता आज मी निघालो आहे नेपाळला दिल्लीवरून, आणि इथून दिल्लीवरून गोरखपूरला ट्रेन आहे। त्या ट्रेनने मी निघालो आहे आणि ही आहे वेटिंग रूम। या वेटिंग रूममध्ये मी थोडा वेळ बसलो आहे। वेटिंग रूममध्ये बसलो आहे। आपली ट्रेन आहे रात्रीच्या 8:30 वाजता ट्रेन आहे। 8:30 वाजता मी इथून गोरखपूरला पोहोचणार आहे। उद्या सकाळी 8-8:30च्या दरम्यान 8-8:30 वाजता मी सकाळी पोहोचणार आहे गोरखपूरला। गोरखपूरला आपला प्लॅटफॉर्म नंबर आहे 16। तर आता मी 16 नंबर प्लॅटफॉर्मकडे निघालो। आता हे न्यू दिल्लीचं रेल्वे स्टेशन आणि आभाळ आलं आहे। आपला पाऊस आत्ताच पडून गेला आहे। आभाळ चांगलं चालू आहे इकडून पण। तर मी आता आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 16वर। गर्दी बघा। जागा भेटली। न्यू दिल्ली स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे। त्या ट्रेनचं नाव आहे वैशाली एक्सप्रेस, जे की बिहारपर्यंत जाते। तर आपल्याला अगोदरच उतरायचं आहे, म्हणजे गोरखपूरला उतरायचं आहे। तर गोरखपूरला उतरून मग नंतर तिथं सोनवली म्हणून एक गाव आहे, जे की नेपाळ बॉर्डरवर आहे। तर तिथपर्यंत आपल्याला परत गोरखपूरला उतरून मग त्या सोनवली त्या गावापर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि मग परत तिथं बघूयात पुन्हा तिथं पुढं गेल्यावर आता काय होतं आहे। गर्दी तर खूप आहे ट्रेनला। UP बिहारचे सगळे असल्यामुळं भयानक गर्दी आहे। कोण कुठंही कसंही बसायला ही स्लीपर कोचची अवस्था आहे। तर आता व्हिडिओ काय मी शूट करणार नाही। उद्या सकाळी पोचल्यानंतर गोरखपूर रेल्वे स्टेशनवर तुम्हाला सगळी माहिती गोरखपूर स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मला ट्रेनची। माझ्या सीटवर पण 3 जण बसलेत आम्ही। तर आता मी पोचलो आहे गोरखपूरला। हे गोरखपूरचं वेटिंग रूम आहे आणि मी आता आल्याबरोबर आता फ्रेश होऊन बिस्किट आणि चहा पिलो आहे। तर तुम्हाला मी सोनवली बॉर्डरवर जाऊन, म्हणजे नेपाळ बॉर्डरवर जाऊन तुम्हाला मी सविस्तर सगळी माहिती सांगतो, कारण आपली पुढची बुकिंग काहीच केली नाही। आता तिथे जाऊन सगळे अगोदर बुकिंग वगैरे करतो आणि मग तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मी कसं कुठून आलो ते। हे आहे गोरखपूरचं रेल्वे स्टेशन। आता मी बाहेर पडलो आहे। हे बाहेरचं आहे, एंट्रन्स आहे गोरखपूरच्या रेल्वे स्टेशनचा। तर आता मी चाललो आहे गोरखपूर सोनवली बॉर्डरपर्यंत। आता कसं जायचं बघतो मी। गव्हर्नमेंटच्या बस आहेत, तर ती बस करतो आहे। महाराणा प्रताप चौक आहे हे गोरखपूरचं, आणि त्याच्या एकदम समोरच बस स्टँड आहे। तर आपलं बस स्टँड भेटल्यावर तुम्हाला सांगतो मी। गोरखपूर बस स्टँडच्या बाहेर आल्यावर मला बस लगेच लागली होती, कारण त्या समोरच बस स्टँड आहे। तर ही बस आहे गोरखपूर ते सोनवली। तर आम्ही आता तिथे एका हॉटेलवर थांबली आहे। आता गाडी ब्रेक घेतला आहे। तर तुम्हाला आता सोनवली बॉर्डरवर पोहोचल्यानंतर दाखवतो प्रोसेस कशी आहे।
आता पोचलो आहे सलोनी बॉर्डरवर. तर हे सलोनीचं हे गाव आहे, खूप मोठं गाव आहे आणि याच्या पुढीकडं बॉर्डर आहे. तर आता आपण बॉर्डरवर जाऊन आता परमिशन घेऊन मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. आपल्या मनी एक्सचेंज पण करायच्यात आणखीन. इकडं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. आता इकडं जाम लागला आहे, हे सगळे एक्सपोर्टचे चाललेले आहेत सगळे ट्रक. मनी एक्सचेंज करून तुम्हाला सांगतो सगळं कसं कसं किंवा एक्सचेंज केलं. नमस्कार मित्रांनो, नेपाळ आणि इंडिया बॉर्डर असल्यामुळं आपल्याला बाहेर काय व्हिडिओला अलाउड नव्हतं. त्यामुळं मी आता एका हॉटेलमध्ये आलो आहे. मनी एक्सचेंज पण केलं आहे आणि सिम कार्ड पण घेतलं आहे मी. तर सिम कार्ड आपण टाकले मोबाईलमध्ये आणि हे मनी एक्सचेंज आपण केलेलं आहे. 1.6 म्हणजे 1 रुपयाला म्हणजे 100 रुपयाला 160 रुपये आपल्याला. आपल्या इंडियन 100 रुपयाला नेपाळी 160 रुपये. त्यातलं तुम्हाला मोठा दाखवतो. ही 10 रुपयाची नोट. ही दिसते का, ही 100 रुपयाची नोट. नेपाळी येते, नेपाळी 100 रुपये. नेपाळी तुम्हाला 500. हां, ही नेपाळी 500 रुपये. आणि नेपाळी हे 1000ची नोट आहे. तर मी 5000चे एक्सचेंज केलेलं आहे. तर 5000ला आपल्याला 8000 रुपये म्हणजे इंडियन 5000ला नेपाळी 8000 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. तर मी आता एका हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. जेवण करून आपली बस बुकिंग पण केलेली आहे मी. रात्री 7 वाजता बस आहे. तर आपल्याला इंडियन 650 रुपये बसला घेतलेले आहेत पोखरासाठी. रात्री व्हिडिओ शूट रात्री मला रेल्वेमध्ये व्हिडिओ शूटिंग करताच आलं नाही, कारण स्लीपर कमी जनरल कोचच वाटत होता. एवढी गर्दी म्हणजे माणसानं कुठं बी जावं, माणसानं कुठं पण प्रवास करावा रेल्वेनं. पण बिहार आणि UP मार्गे कधीच प्रवास करू नका. तुम्ही AC काढा किंवा स्लीपरचं तिकीट काढा, तुम्हाला जनरलचाच फील येणार आहे. रात्री तसं चालतं. माझ्या साईडवर 3 जण बसले होते. आता मी काही व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण लोक चालता सुद्धा येत नव्हतं. तिथं सगळे झोपून आलेले आहेत आणि माझ्या साईडवर तर 3 जण होते. आणि ज्यावेळेस रेल्वेमध्ये बसलो नवी दिल्लीमध्ये, तेव्हा आता 4 जण बसले होते माझ्यासोबत आणि बाकीच्याच सीटवर 5-5, 6-6 जण. तर मग आपलं कसं तर मग नंतर मग आम्ही 2 जणच पुन्हा शेवटला राहिलो सीटवर. परत 2 जण ॲडजस्ट करून गोरखपूरपर्यंत आलो. आणि गोरखपूरला उतरल्यानंतर लगेच गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या समोरच लगेच बस स्टँड आहे. बस स्टँडला लगेच 2 मिनटात आपल्याला गाडी भेटली. मग मी बसमध्ये, गव्हर्नमेंटचीच बस होती, तर त्या बसमध्ये आलो सनोली बॉर्डरपर्यंत, जे की नेपाळ बाँड्री म्हणजे नेपाळ बाँड्रीच्या शेजारी सनोली हे गाव आहे. तर बसला आपल्याला 150 रुपये लागलेत. तर आपण म्हणजे मी आलो आता किती वाजता, म्हणजे मी थोड्या वेळापूर्वीच आलो आहे. मनी एक्सचेंज केलं आणि सिम कार्ड पण घेतलं. सिम कार्ड आपल्याला इंडियन नेपाळी 350 रुपयाला सिम कार्ड भेटलेलं आहे. तर ते सिम कार्ड 8 GB नेट आणि अनलिमिटेड यूट्यूब असं काहीतरी पॅकेज होतं. तर आपण ते पॅकेज घेतलं आहे. आता मी जेवायला आलो आहे. तर जेवायला चिकन थाळी मागवली. आता चिकन थाळीमध्ये बघत काय काय येतं. पण रेल्वेचा प्रवास एवढा म्हणजे बॅड एक्सपिरियन्स मला. वैशाली एक्सप्रेस म्हणून होती ट्रेन आणि तिकीट माझं कन्फर्म नव्हतं. बाहेर जे नवी दिल्लीच्या बाहेर ते कन्फर्म तिकीट करतो म्हणून जे असतं त्यांनी माझ्यासोबत स्कॅम केलाच. म्हणजे मी आजपर्यंत कधी मला म्हणजे स्कॅम करून घेतला नाही मी, पण फर्स्ट टाईम झाला स्कॅम. तर तिथं आपले 500 रुपये एक्स्ट्रा गेले आणि कन्फर्म तिकीट पण नव्हतं ते. मग आपलं RSCमध्ये शेअरिंगमध्ये मी गोरखपूरपर्यंत आलो. पण तुम्ही तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही अगोदर बुकिंगच करून या. बाहेर जे थांबलेले असतात एजंटच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अगोदरच बुकिंग करा आणि मगच प्रवास करा. आपलं जेवण आलेलं आहे. तर हे थाळी मागवली आपण, चिकन थाळीसोबत इकडं व्हेज पण देतो. इकडं हे चिकन आहे, डाळ,
हे मिक्स व्हेज आहे, हे ग्रीन काय तर पालक कशाची तर भाजी दिसते, हे फ्राईज आहेत, लोणचं, चटणी, सलाद, पापड. करूया जेवण. आता जेवण झालं तुम्हाला बोलतो. माझं जेवण झालं आहे. आता आपलं बिल झालं आहे, म्हणजे मी जिथं जेवतो आहे तर हे मी आता नेपाळमध्ये जेवतो. आता नेपाळमध्ये मी एंट्री केली आहे आणि आता आपलं बिल झालं आहे. नेपाळी 300 रुपये बिल झालं आहे, म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर 187 रुपये बिल झालं आहे आपलं जेवायचं. तर आता मी पहिल्यांदाच नेपाळी करन्सीमध्ये बिल पे करायला. बाहेर जाऊन मी आता तुम्हाला थोडं बॉर्डर दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोखरासाठी माझं मी तिकीट या इथल्या ऑफिसमधून केलं आहे. तर हे पोखरासाठी अशा ह्या बस निघतात, पोखरा काठमांडू. तर माझी संध्याकाळी 7 वाजता बस आहे आणि आता मी नेपाळमध्ये आहे. आता तुम्हाला ते बॉर्डर दाखवतो. इथून ही जी कमान दिसते ती कमान, त्या कमानीच्या अलीकडे इकडं नेपाळ, त्या कमानीच्या पलीकडं आपलं इंडिया. म्हणजे वातावरण तर सगळं सेमच आहे, मार्केट सेम आहे, व्यवहार हे सगळे सेमच आहेत आपल्यासारखेच. फक्त एवढंच की इथं करन्सी चेंज आहे आणि भाषा थोडी म्हणजे नेपाळीच बोलली जाते, हिंदी पण बोलतात इकडं. आता हे नेपाळचं म्हणजे एंट्री केली आहे ना आपण नेपाळमध्ये, तर हे एंट्रन्स आहे नेपाळचं. आता हे सगळ्या नेपाळीच्या गाड्या आहेत, सगळ्या 2 व्हीलर 4 व्हीलर. आता इथून नेपाळ चालू झालं. एंट्री करायला असं काही एवढं काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. म्हणजे असं कुठं बाहेर देशात आल्यासारखं असं फीलच होत नाही. त्यामुळं बॉर्डर पास करताना एवढं काय अवघड नाही. आणि मनी एक्सचेंज झालं तर बॉर्डर आपण पास केल्याबरोबर हे असे मनी एक्सचेंज खूप सारे दुकानं आहेत आणि सिम कार्डचे पण दुकानं भरपूर आहेत. त्यामुळं मनी एक्सचेंज आणि सिम कार्ड हे इझी. आता हे सगळे शॉपच आहेत इकडं. ही आहे आपली गाडी. तर आपण आता निघालो पोखराला. संध्याकाळचे वाजले 7. आता लाईट बंद आहे त्यामुळं काय दिसणार नाही. तर आपल्याला सीट भेटले, पुढून 3 नंबर सीट आहे. तर तुम्हाला आता पोखरामध्ये पोचल्यानंतर बोलतो. तर भेटूया आता पोखरामध्ये पोचल्यानंतर. आत्ता मी पोचलो आहे पोखरामध्ये, म्हणजे नेपाळमध्ये पोचलो आहे मी आता. तर आता वाजले 4. तर आता हे पोखरामधला चौक आहे आणि ह्या सगळ्या गाड्या आता सोडत आहेत. इकडं बस स्टँड आहे. थंडी खूप आहे इकडं आणि थंडी खूप आहे. थंडी वाजायली म्हणून मास्क लावले. आता आपल्याकडं जॅकेट किंवा मी आता येताना तर काय जॅकेट आणलं नाही, त्यामुळं आता ही मास्कवरच काम भागवायलं. तर आता मी निघालो हॉस्टेलकडं. हॉस्टेल बुक केलं आहे. आता इथून हॉस्टेल 1-2 किलोमीटर आहे. तर आपण वॉकिंग करूनच जाणार आहे. मी इकडच्या साईडला हॉस्टेल आहे. पाऊस चालू झालाय, मोठा पाऊस चालू झालाय. आपल्या इकडं मरणाचं ऊन पडलंय आणि आता इकडे एवढा मोठा पाऊस चालू आहे. सकाळचे वाजले 6:15. बघा पाऊस.
1 तास झालं पाऊस काय बंद होईना गेलाय. मी आता एक बस स्टॉप आहे, हे आपली बॅग इथं ठेवली. हे बस स्टॉप आहे, इथं बसलो आहे. आणखीन पाऊस चालू आहे. आता वाजले 7, म्हणजे जवळजवळ एक ते सव्वा तास झालं पाऊस चालू आहे. आणि आपलं हॉस्टेल इथून फक्त 1 किलोमीटर आहे. आणि बाहेर जर गेलो तर पूर्ण भिजणार आहे मी. त्याच्यामुळे माझ्याकडं तर काय आणि माझ्याकडे रेनकोट नसल्यामुळे मी पाऊस बंद होईपर्यंत इथंच बसणार आहे आणि मग जाणार आहे हॉस्टेलकडं. 8:30 वाजलेत. पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नाही. आता मी थोडा पावसात भिजतच चाललो आहे मी आता हॉस्टेलकडं. आता पाऊस तर काय आता बंद होणार नाही.